वाल्यांची त्यांची भांगर झाली. काय रेट लागल बॅग कशी ठेवू आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या. आपल्याशी भांडायला पाहिजे त्यांचं ते म्हणतात. वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. मंडळी जसं की तुम्हाला बोललो होतो की आपण भेटू आणि हा एक मन्यार हा एक मन्यार डग्गांशी गेलता डग्गांशी देखा ढग्गान चालता आता मी ढग्गांच्या रो मारामारी खेळतो तो बघ कसा तिच्या लपरे झाले लपरे. ढग्गांच्या रो मारामारी करते तू. तर मंडळी त्याच्यामध्ये आता केलेले 3 कांदे ऍड. कांद्याला शिजवून घ्या चॉकलेटी ब्राऊन. तर कांद्याला शिजून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी ब्राऊन करायचं त्याला खिचडीवाल्यासाठी. आणि बघू शकता आता मी घेतले जेवण मालिक भंडारा करा तिचे. चांगला प्लेट धरा पहिले तुम्ही लूज. मंडळी ढगामध्ये चांदणे नाही दिसत पण ह्या चांदण्या वाजले 4 आम्ही तारगाव आणि मग टोपगावचा घेतले. मम्मी तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी. तर आज आम्ही चाललोय हरिश्चंद्रगडावर. तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल. तर आता आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे. मस्त बॅग वगैरे घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. त्यांची पण पॅकिंग वगैरे झालेली आहे, बॅग वगैरे सगळे रेडी पोझिशनमध्ये. जरा प्लॅन जरा आयत्या टायमावर तयार झाले, त्याच्यामुळे डायरेक्ट येऊन आणि डायरेक्ट तुमच्यापर्यंत आल्या. तर आज सुद्धा रेडी आहे. ॲडिडास टी शर्ट बी नवीन घातले त्यांनी, पुरा ट्रॅकिंग वाला दिसतो बघ तो. बॅग बघ एवढी भरली. बाप तर तुझी बी ट्रॅक दिसतोय त्याला ना. सगळे खरेदी काय आहे खल्लास. चला मंडळी भेटतो प्रवासाला. आता सुरुवात होता आमच्या. आम्ही पहिले स्टेशनला जातो, तिकीट वगैरे काढतो, पुढे जाऊन भेटतो. चला तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मंडळी आता आम्ही पोहोचलोय कासारा स्टेशनला. जो आमचा बास आहे. अरे आमचा मॅनेजर आहे का पुढे. अख्खा मॅनेजमेंट वाशचे निघेल. ओ बिहारी बाबू कैसे हो आप. आता कसं काय या व्लॉग मध्ये कसं कापून आले. आता हिरो दिसतोय का तो स्मार्ट मिश्रा होता आता तो भोईर झाले. पहिले मिश्रा होता, बिहारी मिश्रा. झाले भोईर गावाला झाले. कंचा आहे अक्वा पालखी उसला पालखी. चला मंडळी ते येड्याना सांगला बाहेर या. कुठं ईस्टला सांगलेलं का वेस्टला सांगलेलं त्यांना. तेच तो येईल. तो सांगतो मला रस्ता माहित आहे, त्र्यंबक रस्ता आहे ना, उद्या येईल मी. बघू आता येतं का नाही. तो इश्शाकडे वेस्टला नाही गेलं पाहिजे. इश्शाकडे वेस्टला नाही गेलं पाहिजे. मंडळी गाड्या फाकल्या. मंडळी विषय कसा माहिती आहे का, आम्ही आता इथल्या गाड्याला घेतली ती टॅक्सी बुक. आम्ही आवडतो त्या टॅक्सीवाल्यांची त्यांची भांगर झाली. काय रेट लागल बॅग कशी ठेवू आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या. आपल्याशी भांडायला पाहिजे त्यांचं ते म्हणतात. घरांच्या घेतल्या बाटडी. तिच्या मला सेम मारले जर्सी. आईला आईला काला वाईट बुट्टा बी निघलेली सेम. तुम्ही खाता त्या भाकरीवर. टाक टाक रक्त 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 आपटा आपटी नका रे. वैतागल्या नाही पुरी. फ्लावर गेला फ्लावर कबार भेंडी. काही बोल पण यांच्यात बायका सुका ना काय. फ्लावर कबार भेंडी. बटाटी लो कांदा लो लसूण लो. ते फ्लावर बटाटा भेंडी टाकले. माहिती आहे काही मस्ती करतात, पुरा मस्ती करायला आलाय ना. जिथे बोलवलं कांदा घ्या वगैरे लगेच मला जायचं जा लढतं नुसतं. माहिती आहे काय पाहिजे, मजा करायला लागला आपण. त्यांच्या बघ ना लढतं बोला लगेच. त्यांना सामान घेतो त्यांच्याच बायका सुकायला माहिती आहे का. बैल ना का म्हणजे झाला.
पहिलेच आधी पहिली. हे 10 रुपये सुटत रे बाबू. तर गाईस आम्ही चाललो आता हरिश्चंद्रगडला. गणपती बाप्पा काय सांगते प्रफुल काय का टेन्शन घ्यायचंच नाही आपला मग बाबा आहे बाबा मग आपलाच ना आपलाच आहे ना अरे का सारा 5-6 लाख रुपये खर्च गाडी केला कशी बी जाऊ दे काही टेन्शन नाही आता आम्हाला. याला भीतीच नाही आम्हाला आता काका आपण कृपा सगळी विमा बजाय खाल्ला आशीर्वाद आहे का आशीर्वाद चांगले पाण्याची बॉटल आणले पाण्याची बॉटल घरचा जेवण कुठे बी जा घरचा जेवण घरचा असं आहे ना चांगला मी आधीची चटणी घेतला मी तर नको बोलतो पण तारा झाला असा तो घरच्यानं तारा झाला असा बनवलेलं म्हणतो घेतली नाही मी बघते ना मी बोलू म्हणून नाही घेतला नाही तर मावशी तुम्ही बी आम्हाला वैतागली अशी बोलेल चाललं झालं आम्हाला तारा म्हशीला बॉटल पाहिजे खल्लास मंडळी अजून 3 तासाचा प्रवास आहे आता मेल्या डायरेक्ट घागऱ्या कोंबडी झाली कोंबड्याला लागेल कोंबडी होते पुढची मंडळी आम्हाला जॉईन झाले अजून बराच 3 तासाचा प्रवास गाठा झाले बॉट आले बॉटला मी मूर्खांनो बॉट लॉबी दिले बघ एक बंदा आमचा साऊथ इंग्लंड आता जरा आराम घेता रेस्ट घेता आणि मग थोड्या वेळा नाही तर तुम्हाला परत भेटायला करा आता कोंबडी वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान गाणं पुढचा लगेच दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला से तू सूर्याला भेटाया बालपणी गेला से तू सूर्याला भेटाया आदरली धरती तरतरले आसमान आदरले यो एवढा जय श्रीराम हनुमानच्या मंदिरात आता दर शनिवारी हनुमानच्या मंदिरात असतं आता सगळी गाणी बोलता काय करता काहीच नाही करायचं गप्प बसले आयला तर बोर झाला मी आद्याला दाखवली ना सकाळी स्टोरी आशिया लॉबी माडू दे ना आशिया लॉबी माडू दे ना साऊथ इंग्लंड रात्रभर आता जागा राहायचा म्हणून आरामाची सुविधा बघायची पोरीनं तुम्ही नाही असं झोपू शकत जसं आम्ही झोपले बघा एक सीटाच्या खाली गेले एक कोंबड भजा एक कोपऱ्याला बसून एकेला कोपऱ्याला बसून मागत पडले त्याच्या पायावरती माझा पाय आणि यो ना आफ्रिकेच्या वाटला मी आफ्रिका इंग्लंड दिलाई मेरा जी आए आए तर कसा बँकिंगच्या जवळ आणि वरती मस्त व्ह्यू मध्ये बसले आम्ही व्ह्यू पण चांगला आहे वरचा आणि दोघं बी मस्त वेगळी बसल्या नांगर बी दौरीत होतं पण काय करायला चला लाईव्ह आहे मजा करा होत रामाच्या मानसार जवळा मानसा मंडळी व्ह्यू बघा व्ह्यू कसा वाटत ना खत्री क्लास वाटवा क्लास कशी जोडी वन जोडी बघा कसं बसल्या मस्त व्ह्यू बघा कसं वाटतं व्ह्यू
हा, सगळं एकदम. पाहिजे थोडं. ला 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 ला. झोपी सकाळी उठ्या डायरेक्ट सकाळी उठ्या. सकाळी उठ्या आंघोळ माऱ्या देवपूजा किया सीधा गडको निकल्या देव पूजा किया सीधा गढ़ को निकला. अभी जाएगा सोएगा फिर उठा फिर मंदिर में जाएगा. नाही धोई काकड़ी खाई और मंदिर में जाएगा. जांभूल पिकल्या झाडाखाली. झोपायला काय नाही, झोप चांगली आहे पण भीती आहे ना थोडीशी, पक्का वाटते ना थोडी तरी डागाडी डागमध्ये होस द्या डायरेक्ट खाल्ले. बाकी व्ह्यू बघ कसा आहे एकदम क्लास. सकाळी उठ्या आता डायरेक्ट सकाळी उठ्या उठ्या संध्याकाळची. संध्याकाळी गड चढ्या गड चढ्या जाए गया मॅगी काय घ्या. नंतर खिचडी भात बनवूया. मॅगीचा बी खिचडी भात बनवतो ना पोरा बेकार. त्यात नंतर खिचडी भात बनवूया. नंतर मग दर्शन घ्या. नागू चिटूक चाव्या रात को नागू चिटूक शेकोटी पेटूया आणि शेपटी लिया. लाइटर भी लाया 25 में तो या 35 में दो. तुम गलत मत सोचा, नहीं तो तुम क्या सोचा हम लोग सिगरेट पीना. गलत सोचा. आम्ही खिचडी भात भुजे नको लाया. हवे वाला लाइटर भी लाया. हवे लाइटर भी लाया. नो सिगरेट नो स्मोकिंग. कमर दुखिया. यो रातचे नाही यो आताच उठ्या. मंडळी सुजल सेटनी शो गेली आपली. हे बघा हे बघा हे बघा हे आणले चिप्स हॅपी बिया हॅपी बिया खाऊ भी लाया. थोडासा चिप्स लाया थोडासा चटाका शिवा दिया. कालचे बहुत चिवे दिए हमको कि हमको नहीं लाया. अभी काय करा क्वांटिटी कम है. ठीक आहे पैसा भी काम आहे. तर मंडळी आता आम्ही ऐसा गाडी घुमाएगा ऐसा गाडी. अशा ठिकाणी आल्या ज्या ठिकाणी नेटवर्क आम्हाला एकदम 0% आहे पण सुख मात्र 1 नंबर आहे. तो गाणी आहे ना. काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना. ए काय सांगू राणी मला गाव सुटेना कसं सांगू राणी मला गाव सुटेना. तर मंडळी बराचसा प्रवास आम्ही कवर केलेला आहे आणि आता अर्धा पाऊण तास बाकी असेल तर इथं त्यांची तिकीटं घालायला लागतात. प्रत्येक व्यक्तीचं 50 रुपये द्यायला लागतात. तर असे काही त्यांचा सूचना बोर्ड आहे इथं. प्रत्येक व्यक्तीचं 50 रुपये. त्यानंतर आमचं 7 जणांचं 350 रुपये दिलं. हे प्रिन्स गेले आमचं पैसे द्यायला. सुचल उतरले खाली. बाकीचं सगळं गाडीन बसले. बाकीचं सगळं गाडीन बसले. मज़ा तो आ रहा है और मज़ा आएगा आगे. नेटवर्क भी 0 है. हम सब हीरो है. बाकी सब ठीक बस चल रहा है. बाकी सब ठीक बस चल रहा है. मेरा दादा पागल दे दे मेरा बस्ता चला मुझे रास्ता. I love you. I love you. मंडळी फायनली आम्ही पोहोचले आता लोकेशनच्या खाली. इथून ट्रॅकिंग चालू होते बघा. इथून शिड्या तिथून ट्रॅकिंग चालू होतं. तर बघू आता मॅनेजमेंटचा आमचा मास्तरचा काय विषय आहे ते बघू. तर मंडळी आम्ही आता गडाच्या मास्तरचे नीट खाली आहे आणि तुम्ही बघू शकता एक दादा इथला. जर तुम्हाला कसाऱ्यावरून यायचं असेल किंवा इथून तुम्हाला कसाऱ्याला जर जायचं असेल तर त्याची स्वतःची गाडी आहे. टूर्स अँड ट्रॅव्हलवरच आहे तो पण. तर त्याची गाडी आहे तुम्ही बघू शकता. त्याची गाडी आहे एकदम. आणि तुम्ही जर समजा मोठी ट्रिप असेल किंवा सगळे फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली असेल तर त्याच्या गाडीमध्ये येऊ शकता. तुम्ही गाडी बघू शकता त्याची. एकदम सोयीस्कर आणि व्यवस्थित तुम्ही त्याच्या गाडीमध्ये बसून येऊ शकता. तर दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुझं नाव जरा सांगशील का त्यांना. माझं नाव आहे सौरभ नवले. कॉन्टॅक्ट नंबर 8010074639. तर मंडळी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही बघू शकता. तर याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला जर यायचं असेल कसाऱ्यावरून इकडे किंवा इकडून कसारा तर तुम्ही तर
येऊ शकता. तर मंडळी आता बघा आम्ही फॉरेन एंट्रीला येता येता आम्ही पर पर्सन 50 रुपये जे भरले ना, तर हा लोकल असल्यामुळे तर तुम्हाला ते 50 रुपये पण नाही भरायला लागणार. आणि येताना जो टोल नाका असतो ना तिथं पण आम्ही पैसे भरले होते, तर ते सुद्धा तुमचे पैसे वाचतील. अशा प्रकारे त्याच्याकडून तुम्हाला म्हणजे 700-800 रुपये वाचतील. आता आमचे टोटल 7 जणांचे तिथे 350 गेले आणि टोल नाका गेला म्हणजे. प्रॉपर गायडन्स करा. आणि प्रॉपर गार्डियन्स पण तो गडावरती देऊ शकतो तुम्हाला. गडावरचा कसं काय आहे, कुठं काय आहे, तो प्रॉपर गार्डियन्स तुम्हाला देऊ शकतो. तुमच्या सोबत येईल तो वरती. तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याला. तो तुम्हाला नक्कीच पूर्ण गडाची इन्फॉर्मेशन आणि तो व्यवस्थित आणेल आणि व्यवस्थित सोडेल. तर धन्यवाद भाऊ तुला भेटून. आधी भेटला तर आमचे पण काहीतरी चांगले सण झाले असे तुझ्यासोबत. आमच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. ही कमानी आहे. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे अरे चला जय. तर चला आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अर्ध्या वर्षात आम्ही थांबणार आहे. टॉर्च वगैरे सगळं आहे. तर मंडळी 5 मिनिटं झाले ना, अर्धा गडच चालले अजून. आणि रस्ता तुम्ही बघू शकता कसा आहे. टॉर्च मारतो मी. दम तर सगळं मला तर उलटा दम फुटलेला आहे रे. मनीषची टॉर्च खतरनाक आहे. लावू नको लावू. आणि आमच्या सर्व मित्रांचा म्हणजे आमच्या ग्रुपचा ह्यो पहिल्यांदा ट्रॅक आहे सर्वांचा. आणि रात्री ट्रॅकिंग संध्याकाळचे मला वाटतं 7:30 वाजले असेल, 7:30 पावणे 8. आणि आम्ही लोक ट्रॅकिंग करतोय. आत्ता 7:30 झाले. आणि कंटिन्यू टू बी आहे. तर असा काहीसा रस्ता आहे. मंडळी तुम्ही बघू शकता, जर रस्ता जर भेटत नसेल तुम्हाला तर त्यांनी तुमच्यासाठी ॲरो सुद्धा दिलेले आहेत. आणि ॲरोवरून आम्ही सुद्धा ॲरोवरून चालतोय सगळेजण. वापा आत्ताशी तर सुरुवात आहे, अजून भरपूर काही चढायचं आहे. आणि इथूनच आणि हा बेडूक मामा म्हणजे असे अजून काही ना काही बघायला भेटतील वरती असं वाटतंय. बेडूक मामा एवढा शांत बसले. तर चला बघूया पुढे. तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देत राहतो, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पहिली विश्रांती, पहिला स्टॉप आणि पहिला साजरा. आम्हाला दुःख येतं नाही वाटत का आम्ही दमल्या किंवा बसल्या. आमची मंडळी झाली आहे. पण विषय कसा माहिती आहे का, आमची पाटले कसे मला माहिती आहे का तुम्हाला. ही जी बॅग आहे ना त्याच्यामध्ये खायचं साहित्य आणि प्रत्येकाच्या बॅगेमध्ये 5 बाटल्या. ती याच्या तरी 5 आहेत. आणि प्रत्येकाच्या बॅगमध्ये प्रत्येकी 3 बिस्लरी म्हणजे 3 लिटर पाणी, त्याच्यामध्ये 1 ब्लँकेट, कपडं. हे दुःख ट्रॅकिंगवाला समजू शकतो. बाकीचे नाही समजू शकत. नाही चिरली तर नाही अजून. हा तर पहिला स्टॉप आहे. आत्ताची मी तुम्हाला सांगतो साधारणतः 200 तरी किलोमीटर चढलो असला मी. तर बघू पुढचा प्रवास कसा होतो. विचार तर माझा सुद्धा चालू आहे की टी शर्ट काढून चालावं, कारण की एवढा गरम होतं ना याच्यामध्ये लय घाण. बाकीचे येत आहेत अजून, आजूबाजूला काही दिसतच नाही. हे बाकीचे वरून आलेले आहेत, बाकी आजूबाजूला काहीच दिसत नाही. मंडळी हा जो रस्ता आहे ना सकाळी एकदम बघण्यासारखं आहे. बघू शकता तुम्ही. हा जो रस्ता आहे एकदम बघण्यासारखं. सकाळी एकदम व्ह्यू एकदम मस्त दिसत. म्हणजे इथं तुम्हाला मी उत्तरदानी दाखवतो, नक्कीच दाखवेल. मला सुद्धा बघायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं, तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. मंडळी ब्लॉग जरी मोठा झाला तरी ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा, म्हणजे मजा आहे. आता मी फेस करून नाही बोलू शकत कॅमेऱ्यावर, कारण की फ्लॅश येतं डोळ्यावर, पुढं फ्लॅश पाहिजे मला. म्हणून तुम्ही कॅमेरा हा बघा सुजल मस्त घाम वगैरे मस्त फुटले धारा. मंडळी जसं की तुम्हाला बोललो होतो की आपल्याला बेडूक आणि हा एक मण्यार. तर हा एक मण्यार तुम्ही बघू शकता. बेडूक जर असं दिसू शकतो तर सापसुद्धा दिसू शकतो. तर मंडळी येताना कंपल्सरी टॉर्च घेऊन या आणि सावधानीमध्ये या, जरा नीट या. हे बघा असं असतं इथं आधीमध्ये, लक्ष ठेवा. मण्यार आहे
साप मण्यार म्हणतात त्याला. सर्वात विषारी सापापैकी एक. सर्वात विषारी सापापैकी एक आहे हा सुजल. ते पण आहे, खरंच आहे ती गोष्ट. आणि सुजल आमच्या गावातला दुसरा विषारी साप आहे. तर मंडळी फायनली एवढून लावला अंगावर मग. नाही आहे शिड्या होत्या. तर मंडळी फायनली आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. आता माझ्या 2 बॅग आहेत, ते मी टेक्निक गेली, एक डोक्याला लावले आणि हे बाकीचं यो पाय सारखे आहे. याच्या जीव नाही कारीचा. मेणबत्ती आहे, मेणबत्ती पेटवल्या वित्तल ते लगेच. फिटनेस काय रील्सला काय टाकते व्हिडिओ, यो फिटनेस मध्ये काय आहे. जात रोज जिमला, काही कामाचा नाही तो जिमला जाऊन. हा लुजाड्या प्रत्येक ब्लॉग मध्ये बघा तुम्ही, कुठं ना कुठं गेलं यो शुलुलुलु. तिचे मला बघावा दाव लूज पडेल असं. पडी हे म्हणजे फाटलेली लागेलच. शिवलेली असेल ती पारायला लागेल. काय करशील, रस्ता पण तसा आहे ना. गलत टाइम पे गलत कॅप्चर हुआ बाबू तू. या साईडला खड्डे, वरती रस्ता. आणि आमच्या प्रफुल शेटचा लाईटीचा कपडा आहे. रात्री त्याची लाईट पेटते टी शर्टची, म्हणजे त्याला लाईटीची गरज नाही थोडी बी. चला डग्गांशी गेलं, डग्गांशी देखा. ढग्गान चालतो डायरेक्ट. ढग्गांसोबत झाल्या होती. बघ कशी मारावली तर आधी बघ कसं ढग्गाना ठोकता, कवऱ्या फास्ट पडतात बघ ते ढग. पुढं एवढा धुक्का आहे ना मंडळी, एवढा धुक्का आहे ना खतरनाक. वारा एवढा चालू आहे ना, तुम्हाला काय सांगू. वेदानो वजन आले म्हणून उरला असतं याच्याजवळ वजन आहे म्हणून. तरी मी बॅग त्याची अर्ध्या वाजता घेतली, कारण की त्याची झालती थोडी पाताव बसलेली. एवढा धुक्का आहे ना, धुक्का. आधीची बॅटरी ढग्गांशी खेळता आणि आद्या ढग्गांच्या मारामारी खेळता. तो बघ कसा तिच्या ढग्गांच्या मारामारी करते तू. नेटू काय बोलतो वरती, पण काहीच नाही, एक कांडी बी नाही. वरती बोलतो नेटू काय, एक कांडी बी नाही नेटवर्कची. अरे BSNL त्या CM BSNL BSNL सीएम लागतं. नाही पुढे जायचं अजून लय रस्ता बाकी आहे मंडळी. लय म्हणते लय संघर्ष लय. आयुष्य खूप मोठे. प्लॅन झालं तर कॅन्सल नका करू. आयुष्य खूप मोठं प्लॅन झालेला, कॅन्सल ना करू. नंतरला अंतर होतं. तुम्ही ती रील्स बघले का ट्रेंडिंगची, नंतरला होता अंतर. खरंच अंतर आहे. तर मंडळी मगापासून ज्या व्यक्तीला आम्ही शिव्या देत होतो, घाणघाण बोलत होतो, आणि त्याला येण्यासारखं आपण काय पण बोलत होतो, आणि त्याची आता पाय धरायची वारी आल्या. आणि आता हा मंदिर आहे, शिव मंदिर इथं, आणि हा कुंड आहे बघू शकता तुम्ही. तर दिसत नाही, टॉर्च मारतं म्हणून त्याच्यामुळे दिसतं. धुक्का पण जास्त आहे. एवढ्या वरती पाण्याचा कुंड बघा तुम्ही. आणि तिथे शिवमंदिर आहे, आणि शिवमंदिरला आम्ही विजिट मला वाटतं येताना करावं, कारण की आता रात्री मंदिरात तुम्हाला दाखवतो उद्याच विजिट करू, कारण की आता जाणून तिथं व्ह्यू पण नाही बघायला भेटणार. पाहिजे तसं तर उद्याच जाऊ. चला काय तर मंडळी, हा शिवलिंग आहे. तर ते कोंड आहे ना त्याच्या बाजूला आहे, तिथं पुढं पण आहे. तर मला वाटतं तुम्हाला मी आत्ता जे काही दाखवू शकत नाही ना, ते तुम्हाला मी उद्या सकाळी नक्कीच दाखवेल. ते बघू शकता तुम्ही. मंडळी आता हा आहे गणपती मंदिर, जिथे आम्ही पोहोचले. खालती शिव मंदिर आहे आणि वरती हा गणपती मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. सकाळी मी तुम्हाला सोयीस्कर दाखवू शकतो सगळं. अच्छा तर मंडळी, आता मी सध्या विश्रांतीच्या याच्यावर आहे, कारण की आता चालायला काय नाही, चालू शकतो, पण जरा विश्रांती घेऊया, आराम करूया थोडा, आणि मग आपण वरती जाऊया. उद्या सकाळी व्ह्यू पण चांगला बघायला भेटेल. आता काही बघायला सुद्धा भेटत नाही, कारण की आजूबाजूला पूर्ण अंधार आहे आणि धुकं आहे एकदम.
कॅमेऱ्यामध्ये पण दिसत नाही, फ्लॅश मारून पण दिसत नाही आम्हाला काहीच. आणि बाबू सुद्धा ब्लॉग बनवतो छोटे मोठे स्नॅपचॅटला, बघू शकता तुम्ही. स्नॅपचॅटला छोटे मोठे ब्लॉग बनवतो. आणि एक म्हणजे आता आम्हाला राहिलं जेवणाची गोष्ट, तर जेवणासाठी आम्ही घरून येताना राईस आणि अर्ध्या रस्त्यातून जे खिचडी भातासाठी जे लागणारं साहित्य आहे ना ते निवडलेलं. तर खिचडी भात आम्ही याच्यासाठी निवडला कारण की सगळ्यात लवकर आणि फास्ट जेवण होईल. सर्वजण थकलेले आहेत आणि खिचडी भात सुद्धा फास्ट होईल आणि लगेच बनवून होईल. जास्त वेळ सुद्धा लागणार नाही आणि जास्त कष्ट सुद्धा नाही त्यासाठी बनवण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही खिचडी भात असा निवडला. आणि आता बनवण्यासाठी आम्ही जी लाकडं जमा केलीत ना, ही लाकडं आम्ही जमा केलेली आहेत. मधी का पिटो सांगतो मी आधी आणि इथंच विश्रांती करायचा विचार झाला आमचा. तर हा मंदिर आहे, गणपती मंदिर, आणि इथं विश्रांती करायचा विचार झालाय. त्यांचा डिसिजन झालाय कसं काय आहे. आणि ते लाकडं जमा करतात दोघं जण सुजल आहे. आणि चला जरा साऊंड नाही काट्या ना. चला तू आता इथून जा. आणि या माणसाने आम्हाला खूप सहकार्य केले, अख्खा 12 जमा केले त्यांनी पाट्यांचा, अजून लागतील तरी बी. चला त्याच्यासोबत त्याला थोडी हेल्प करतो आणि मग भेटतो तुम्हाला पुढे. तर मंडळी आता अख्खा वाढवली गावावर अशी लाकडं आणले मग मी बघतो काय सांगतो तुम्हाला. अदावत तर झाले दोघांची बी. सर खाले मार चालू त्याची. अख्खा वरवली गाव जेवण अशी लाकडं आणलेली बा पाठी मी अख्खा आणली. दोघावी बाबूने मी यावी चिंदी माल आणले. शेनी आम्हीच पाठवली तो माल, सगळा पार्सल आम्हीच दिले. तर मंडळी आता घेतला खिचडी भात बनवायला. यांनी चूल पेटवली. आपला आधी आणि सुजल भैर प्रफुल परलाय, टॉचमॅन मनीष आणि प्रिन्स. आणि मी ब्लॉगिंग साठी आहो, म्हणजे त्यांचा दाखवायला का कोण कोण काय काय करतं. आपला जरा हॉटेल मॅनेजमेंट वाला कटिंगला आहे, कांदा कटिंगला ते कटिंग करून हाणतात सध्या. बुद्धू पळून आलं हॉटेल टाकला तेल टाकला गेला अशा प्रकारे. तर मंडळी आता तर तुम्ही बघू शकता. तर खिचडी भात बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागेल, तर पहिल्यांदा घेतलेलं सुजल भाईने आपल्यासाठी तेल टाकायला येते बघू शकता तुम्ही. तर मंडळी त्याच्यामध्ये आता केलेले 3 कांदे ऍड. कांद्याला शिजवून घ्या चॉकलेटी ब्राऊन. तर कांद्याला शिजून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी ब्राऊन करायचं त्याला खिचडी भातासाठी. आणि हातामध्ये घ्यायचे थोडेसे टोमॅटो, 2 टोमॅटो घ्यायचे आणि पाटी सुद्धा थोडीशी हातमध्ये टाकल्याचे. आणि तर मंडळी त्याच्याकडे थोडासा टोमॅटो ऍड आणि टोमॅटो त्याला सुद्धा एकदम अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. गोल्डन ब्राऊन करायचं त्याला, मिक्स करायचं मस्तपैकी. आणि तर मंडळी त्याच्यामध्ये आता मीठ मसाला मस्तपैकी त्याला मिश्रण करून घ्यायचं. आणि बघू शकता कसं लाल प्रकारे अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि थोडंसं मठ बोलता तर थोडंसं मीठ सुद्धा टाकलेलं आहे. कसं टाकलं टेस्ट येतं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ते मिश्रण तयार झालेलं आहे. आणि हे मिश्रण थोडंफार जरा घाटलून घ्यायचं आहे. तर मंडळी याच्यामध्ये आता राईस ऍड करायचं आहे. आपण खिचडी भातासाठी राईस इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही राईस घेतलेले 1 किलो राईस घेतलेलं आहे. अरे वरती मार ना तुझ्याला, इथं मार ना चमचा. तर मंडळी त्याच्यामध्ये आता आम्ही थोडंसं पाणी 2 लिटर 1 लिटर 1 लिटर पहिले बाटली टाकली, नंतर दुसरी 1 लिटर बाटली टाकली. 2 लिटर त्याच्यामध्ये पाणी ऍड केले, 1.5 लिटर पाणी ऍड केलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये. आणि आता टाकले आम्ही त्याच्या तोडून मिरची. तर मंडळी बघू शकता तुम्ही घरी कापून सुद्धा मिरची टाकू शकता. आम्ही आता हातामध्ये तोडल्या कारण की आमच्याकडे साधन आहे पण सध्या, म्हणून हातामध्ये त्यांनी घेतले टाका. आणि हा आहे मॅगी मसाला मंडळी. हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे का याचं महत्व काय आहे ते वरती आल्यावर समजतं. इमलवाला वाटते काय करतो प्रफुल? चौकशी लागली ना प्रफुल ताकद आहे तो आपल्याला. कशा टाक ना प्रफुल एकदा गाठा मारायला मी मोकला होईल ना. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता मी घेतले जेवण करायला. मालिक भंडारा करायची चांगला प्लेट धरा पहिले तुम्ही लुजाड्या. लुजाडा रिलीजन. चला मंडळी थोडा जेवून घेता आणि भाऊ कसा काय आहे त्या.
सध्या माझी प्लेट छोटी आहे. ही मोठी आहे. ही मोठी आहे. तुम्ही मोठी माणसं, आम्ही छोटी माणसं. नाकाच्या पाण्याला पोचला उजल एवढी भूक लागली ना, बेकार भूक लागली. प्लेटीच्या प्लेटी घ्यायच्या तेवढा टोप खाली करा. तुझा प्लेट तर आज देता ना आम्ही. टोप खाली करा. तुझा प्लेट आलाच नाही परत. बल्किंग बल्किंग ना वाढो. बल्किंग आता बल्किंग सीझर बेकार करेल. तुम्ही रील्स बघा आता थोड्या दिवसांनी. आमचा जेवण वगैरे झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता यांची मस्तपैकी झोपायची तयारी चालू आहे. तिकडे त्या साईडला झोपले पण बाकीचे टेंट वगैरे लावले आजूबाजूच्यांनी. तिथे शेकोटी झालं. प्रफुल्ल वाटतं जागा राहणार आहे आणि हा सामानाच्या बॅगी वगैरे आहेत. तर आता आम्ही थोडी विश्रांती घेतो झोपतो आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पुढं आता उद्याची सकाळ म्हणजे तुमच्यासाठी एकदम खास असेल. व्ह्यू एकदम बघण्यासारखा असेल. मला सुद्धा बघायचं, तुम्ही सुद्धा बघा. खास असेल आपण ते कोंबड्या जॅकेट घालून झोपायचं. मंडळी त्याला जॅकेट घालताना रातचे चांदणे दिसतं नाही त्यांना. मॉर्निंगला अरे त्यांना रातचे चांदणे दिसतात. मंडळी ढगान मंडळी ढगामध्ये चांदणे नाही दिसत पण ह्या चांदण्या अरे ढगान नसेल चांदण्या मग चांदण्या फोटोशूट घ्या. तरी आला कोणतरी. मंडळी झोपाची तयारी नको कसं झोपलंय. परत काही टेन्शन घ्यायचं नाही मंडळी. एकदम कट्टुकर हिसाब आहे. त्या सुजलने गेम लावला ऑफलाईन गेम. पुरी मजा येते बघायला. ऑफलाईन गेम काय करतो चार्जिंग किती पुढे माझ्या 30% राहिले. मारल सकाळचं बघायला त्याचा फोन ठेवलेला मी त्यांच्या फोन मध्ये गेम खेळतो. आपला बघा. मंडळी उठल्या फ्रेश व्हायचा काही व्हायचा काहीच नाही. उठल्या काय करता बल्किंग सीझन 2 सकाळचं वाजल्या 4 आम्ही तारगाव सर यांनी पण टोपगावचा घेतले. कोलगेट टाकू माउथ फ्रेश माउथ प्रेशर गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही पुन्हा एकदा सकाळी पहाटे 4च्या टायमाला ट्रॅकिंग चालू केले. सगळे मंडळी दुःख आहे आजूबाजूला. तुम्हाला काही दिसणार नाही सध्या तरी. मला पण नाही काही दिसत. आसमान में खेलते हम. आसमान में को छूते हुए, आसमान को खेलते हुए और अगला कदम डालते हुए. बहुत लोग है, बहुत पब्लिक है. अभी सॅटर्डे संडे वीकेंड भरपूर पब्लिक आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यावी गाणी लावल्या. साप आहे साप. कुठे साप आहे. तर मंडळी बघू शकता आता आम्ही पोहोचल्या कोकणगडाच्या टोकावरती. परफेक्ट परत काड्या हो डायरेक्ट कोकणगडाच्या डायरेक्ट काड्या हो. पब्लिक वेटिंगला बघा इथे सगळी झोपले. कसं झोपलं मग सगळी झोपले ना. आम्ही श्रीकम सोडावी ते. तर मंडळी चला सनराईज झाले आपण इथं. आता चार्जिंग नाही. चार्जिंग महत्वाचे नाही तर मरल. सकाळी उठ्या डायरेक्ट कोकणगड्या गोया. सनराइज भी नहीं मिला. पूरा धुका पड़ा. अभी कुछ नहीं मिला. ये लोग लाकड्या भेग्या. ये वरती उड्या डायरेक्ट हवे में डोके में पड्या इकडे कोणच्या बी ना अख्खा धुक्का. सकाळी उठ्या नाखा वाच लागल्या. सकाळी उठ्या यार मंडळी आवरा धुक्का आहे ना. आवरा धुक्का आहे. सकाळी उठ्या खिचडी भात खाया. खिचडी भात खाया. बरंच भी ना गया डायरेक्ट खिचडी भात घ्या. टोप नो दात घाश्या. पुरा घातल्या पुरा. काय आहे पुरा काय आहे. रस्ता चुकल्यावर कोकणकडे आया. रस्ता चुकड्या डायरेक्ट कोकणगडा आया. कोकणगडाचा व्ह्यू आहे पण दिसणार बी नाही आता. काहीच दिसणार नाही. चला आपण बाहेरचं.
जागृत पायरो ये कैसे खाते हैं? इसको चपाते हैं क्या? सुटली का मजा का मोठे आहे गेला खाली टेंट लावले देवी ना आपल्याला कसली भीती वाटत पाहिजे येत तर मंडळी आम्ही कोकणगडाला जाऊन आलो पण आम्हाला पाहिजे तसा व्ह्यू बघायला भेटलाच नाही दुःखा एवढा आहे काहीच बघायला नाही भेटलं काहीच नाही थोडा म्हणून काहीच बघायला भेटलं काय सांगू तुम्हाला आता मॅगी बनवू का हॅलो गुड मॉर्निंग वत्तर मंडळी पब्लिक बेकार आहे आणि हे बघा मंदिर आहे त्या मंदिराला जाऊ आपण पहिले नाश्ता वगैरे करू आणि या गणपती मंदिर आहे तिथं आपण आजचा खालती व्ह्यू आहे आणि वरती गेले एकदम धुक्का दिसत येते म्हणजे क्लायमेट डायरेक्ट धुक्का आहे तर मंडळी आता बघू शकता कशी विश्रांती घेतलेली रात्री पण अशी विश्रांती घेतलेली आम्ही आणि आत्ता पण तशीच तर मंडळी आपण आता घेतले मॅगी बनवाल तर तुम्ही बघा कशी बनवता मॅगी क्लोज वरून दाखवली अशी पण जाऊन दे तुम्ही लॉंग वरून बघा सध्या चूल नाही भेटे आम्हाला मूल मुद्दा आहे का आम्हाला चूल नाही भेटे तर मंडळी तर आपली मॅगी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे टॉपची म्हणजे असा वास सुटले ना खतरनाक वास सुटले सगळं सामान टाकले ना त्याच्या खिचडी बनवता ना तेवढा बेकार सगळ्या भाषा यांनी गेल्या का सगळ्या अख्खा याला काय आवा काय द्यायला लागले काय द्यायला लागतंय आवड द्यायला लागते त्याला निघत मग गाय यायला ना बोलतो म्हशी आहेत का बाबा बोलतो जे आहे मंडळी आपल्या टीम आपल्या टीम मंडळी पहिले घेतो अशी भूक लागली ना अशी झोपली ना ती मॅगी बेकार खाला त्या मॅगी तर मंडळी आता आमची मॅगी बी झालेली आहे तयार आणि आता आम्ही मॅगी ठेव ना चम्मच घे चम्मच खाली ठेव ना चम्मच खाली ठेव ना घे नंतर टाकणार नाही काढलं त्याच साधी घे ना थांबा ना घे चम्मच दाखवा ना पहिले चम्मच चम्मच मॅगी घ्या ना मॅगी मॅगी घ्या तू खाते का वालची अशी काहीशी गुफा आहे तर मंडळी चला भरपूर टाइमपास केला आपण मंदिर मला विजिट करायचं अजून हे शिवलिंग आहे बघा असं आधीमध्ये भरपूर शिवलिंग दिसतात आम्हाला रात्री दिसत नव्हते आता सगळे दिसत आधीमध्ये कुंड आहेत हा कुंड आहे त्याच्या पुढं पण कुंड आहे त्या साईडला पण कुंड आहे तर चला आता मंदिरामध्ये जाऊया दर्शनाला कसं काय आहे ते बघू मंदिरामध्ये जाऊन कशी वाटतं चॅम्पियन
मंदिराच्या पहिल्यात काय एकदम प्राचीन मंदिर आहे आपलं पहिलं येणार नंदी. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. तर मंदिर किती प्राचीन काळाचं मंदिर आहे बघा. हे बघा, बघू शकता तुम्ही. आतमध्ये आम्ही दर्शन घेतलं, ते शिवलिंग आहे. हे बघा, पाण्याचे टाके आहेत आणि इथं आतमध्ये जेवण वगैरे बनवलं जाणं. फ्लॅश मारता मी. इथं सगळ्या मूर्ती आहेत बघ. प्राचीन मूर्ती आहेत सगळ्या इथं. इथून काय खाली बघ, इथं पण आहे. खाली जायला पण शिड्या तिथल्या. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे इथं. इथं सुद्धा शिवलिंग आहे वाटतं. शिवलिंग आहे. काढले दोन. चला. मंडळी आता आम्ही आलोय. तुम्ही बघू शकता हा मागचा जो आहे ना तो पूर्ण तुटला आहे का थोडा पण नाही राहिला तो. त्याच्या पाठीमध्ये तो सतयुग आहे आणि तो द्वारपायुग आहे, तो थोडा बाकी आहे. आणि यो त्रेतायुग आहे. आणि हा जो बाकी आहे ना आता, आणि हा एक कलियुग. आणि जेव्हा हा तुटेल ना तेव्हा पूर्ण दुनिया खतम, असं म्हणजे मान्यता लिहिलेलं आहे का इथे असं म्हणजे. हां मग तेच कलियुगच बाकी आहे आता, म्हणून सांगता जगून घ्या. तर मंडळी फायनली आपलं बऱ्यापैकी म्हणजे सगळं झालं ना. स्पॉट व्हिजिट करून कोकणकडे राहिला. कोकणकडे राहिला म्हणजे गेल तो आपण स्मोक राहिला. फॉगचा वेगळा राहिला तो. अजून पण स्मोक आहे तो, फॉग आहे तो. किती फॉग आहे वरती, म्हणून काही खालचा व्ह्यूज नाही बघायला भेटत आम्हाला. तर काहीच करू शकत नाही आता. सगळी परत आली, भरपूर बाबली परत आली. वापिस यायचा नाही येऊ. इथे जो बघितलेला तो कुंड आता बघ कसं दिसत. तर मंडळी आता आमचा
सगळं बघून झालं. तुम्ही परत एकदा लास्टला बघून घ्या बघितलं नसेल तर. आणि आता आम्ही चाललोय खाली आणि आमची इथे ट्रॅकिंग संपलेली आहे आणि आता आम्ही चाललोय खाली. 40 मिनिटांमध्ये आम्हाला खाली उतरायचं. चला बघूया कसा काय उतरताना प्रवास सुद्धा. आणि थोड्या वेळामध्ये आपण सुद्धा ब्लॉगला एंड करूया कारण की ब्लॉग सुद्धा खूप मोठा होत झालेला आहे आपला. तर चला पुढे निघूया. इलेक्ट्रॉन कालण्याने भेटले आपल्याला व्हिडिओ रात्रीने कालो का आता काढू. चाल ना लवकर. कोई बात नहीं. मंडळी रात्री जो व्ह्यू तुम्ही दाखवू नव्हतो शकलो तो आता बघा कसा वाटतं. पावसाळ्यात कसा वाटेल ना. एक नंबर धबधबा वाहतील इथून कडक यो वरचा वरतून खाली. बाबा गोले बरं कापतात पायाचं भरले वाटतं गोल्यान. इलेक्ट्रिक पावडर पडाले काय माकड मोड जाता जाता लागले. मनेनी कुठं बघलेलं काय माहिती. कशा बघलेला युट्यूबला. इलेक्ट्रिक परत पुढे गेली बाबा ही पाठी. पाठचा व्ह्यू पण कसं वाटतंय. वॉशिंग मशीन एक क्रमांक. तर मंडळी फायनली आमची ट्रेकिंग कंप्लीट झालेली आहे. सगळे जण बघा कसे थकून आलेले जण बसले आहेत. प्रफुल्ल तर ट्रेकिंग झाली असं वाटतच नाही. असं वाटत तर मला बी एवढं काही नाही आहे पण तरी बी अजून बाकीचे येतात वरती आहेत ते. तर त्याला वाटते आता आम्हाला पण घरी जायचं आहे. आमची गाडी आली खाली. आम्ही पण आता ट्रॅव्हल करून जरा गाडीमध्ये झोपू आरामात. आम्ही पण घरी पोचतो. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे एरो वगैरे दाखवलेले आहेत. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे त्या गाडीवाला. तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला म्हणजे बऱ्याच ठिकाणी दाखवलेले आहेत. अजून कुठला आपण बघला नाही तो सकाळी तारामती पीक आमच्याकडून मिस झाला कारण की तिथं आम्ही 2 रस्ते होते असे. तिथं आम्ही चुकलेलो. तो मग गणपती मंदिरच्या पाठी सरळ पाठी आणि लेफ्ट साईडला गणपती मंदिरच्या राईट साईडला कोकणगड आहे. 2 रस्ते. चला मंडळी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या ट्रिपचा सुद्धा प्लॅन झालेला आहे तयार. तर नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.